तर आज मी तुमच्यासाठी खमंग, खुसखुशीत, तोंडाची चव वाढवणारी, महिनाभर टिकणारी खमंग लसणाची चटणी बघणार आहोत. वरण भाताबरोबर तोंडी लावण्यासाठी किंवा चपाती भाकरी बरोबर खाण्यासाठी, मुलांना डब्याला थालीपीठ पराठ्यांबरोबर देण्यासाठी आणि चांगली महिना दीड महिना टिकणारी लसणाची चटणी अगदी प्रॉपर पद्धतीत आज आपण बघणार आहोत. रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिप्ससह तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे, म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. खमंग खुसखुशीत महिनाभर टिकणारी लसणाची चटणी बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा गॅसवर एक कढई गरम करत ठेवलेली आहे. कढई छान गरम झाली की तेलाच्या किटलीतली जी पळी असते ना, ती फक्त अर्धी पळी आपण यामध्ये तेल घेणार आहोत. विशेष म्हणजे या लसणाच्या चटणीला खूप जास्त तेल लागत नाही. अगदी कमीत कमी तेलामध्ये ही चटणी कमी तेलकट मस्त खुसखुशीत तयार होते. तेल छान कडकडीत गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालणार आहोत. मोहरी छान फुलल्याशिवाय बाकीची जिन्नस घालायची नाही. तर इथे मोहरी छान फुलली की अर्धा चमचा यामध्ये जिरं घातलेलं आहे. जिरं छान फुललं की यामध्ये एक चमचा धने घेतलेले आहे. एक 8-10 कढीपत्त्याची पानं घालणार आहोत. भाजीला जर कढीपत्ता घातला की मुलं काढून ठेवतात, पण अशा चटण्यांमध्ये कढीपत्ता घातला की ते एक तर पौष्टिक आहे, मुलं काढू शकत नाही आणि सगळी जिन्नस त्यांच्या पोटात जातात. कढीपत्ता घातल्यानंतर कुरकुरीत एक 2 मिनटं अगदी मंद आचेवर छान आपण तळून घेतलेलं आहे. यातलं सगळं पाणी काढून टाकायचं आहे. या स्टेजला यामध्ये आपण एक 3 ते 4 बेडगी मिरच्या छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये करून घेतलं आहे. आतलं बी घ्यायचं नाही, कारण थोडंसं ते तिखट असतं. तर फक्त तुकड्यांमधलं बेडगी मिरची आपण घेतलेली आहे. तुम्हाला तिखट जास्त आवडत असेल तर बीसुद्धा तुम्ही इथे घेऊ शकता. एक 3 ते 4 बेडगी मिरच्या घेतलेल्या आहेत. बेडगी मिरच्यांमुळे चटणीला रंग छान येतो आणि कमी तिखट तुमची ही चटणी तयार होते. मिरच्या ज्याही तुमच्या घरामध्ये असतील, तुम्हाला आवडत असतील, त्या लाल सुक्या मिरच्या तुम्ही इथे वापरू शकता. मिरच्यासुद्धा 2 मिनटं मध्यम आचेवर खरपूस परतल्यानंतर इथे आपण 2 मोठे चमचे पांढरे तीळ घेतलेले आहेत. काळे तीळ असतील तर काळे तीळसुद्धा तुम्ही इथे वापरू शकता किंवा कारळं असतात तर कारळंसुद्धा वापरू शकता. मिरच्या छान परतल्यानंतर 20 ते 25 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. लसूण पाकळ्यासुद्धा आपल्याला अगदी मंद आचेवर एक 2 ते 3 मिनटं छान खरपूस परतून घ्यायचं आहे. लसणाच्या पाकळ्यासुद्धा आपण मंद आचेवर 2 मिनटं छान परतून घेतलेला आहे. सगळा कच्चेपणा काढून टाकायचा आहे. या स्टेजला मेजरिंग कपने किंवा एक 50 ग्राम आपण इथे सुकं किसलेलं खोबरं घेतलेलं आहे. शक्यतो ओलं खोबरं न घेता सुकं खोबरंच घ्यायचं आहे आणि तुकडे करून घेण्यापेक्षा असं हे खिसून घेतलं की पटकन ते भाजलं जातं. मस्त भाजलं की यातला सगळा कच्चेपणा कमी होतो आणि आपली चटणी मस्त खुसखुशीत खमंग छान तयार होते. सुकं खोबरं भाजायला तसा फार जास्त वेळ लागत नाही. एक 2 मिनटातच मध्यम आचेवर आपण हे खोबरं छान भाजून घेतलेलं आहे. हवं असेल तर तुम्ही सेपरेटसुद्धा खोबरं भाजून घेतलं तरीसुद्धा चालू शकेल. तर ही सगळी जिन्नस साधारणतः एक 4 ते 5 मिनटं मस्त खमंग मध्यम आचेवर खरपूस छान सुगंध येईपर्यंत भाजल्यानंतर अगदी शेवटी यामध्ये पाव चमचा हिंग आणि अर्धा चमचा हळद घातलेली आहे. अगदी सगळ्या शेवटी घालायचं आहे आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे. पुन्हा आपण मध्यम आचेवर एक मिनिटभर चांगलं परतून घेतलेलं आहे आणि या स्टेजला आपण गॅस बंद केलेला आहे. भाजलेली सगळी जिन्नस आपल्याला संपूर्ण कोमट करून किंवा थंड करून घ्यायचं आहे आणि नंतरच याची आपल्याला चटणी करून घ्यायची आहे. लक्षात असू द्या, गरम असताना करायचं नाही, त्याने चटणी तुमची खराब होऊ शकते. म्हणून ही जिन्नस पंख्याखाली आपण संपूर्ण थंड करून घेणार आहोत. तर ही सगळी जिन्नस पंख्याखाली 10-15 मिनटं चांगली आपण थंड करून घेतलेली आहे. थंड झाल्यानंतरच आपल्याला हे मिक्सरला काढून घ्यायचं आहे. ज्याही मिक्सरच्या भांड्यामध्ये जिन्नस किंवा मसाले काढून घेताय, स्वच्छ आणि कोरडं असावं, म्हणजे तुमचा हा मसाला टिकायला मदत होते. जर गरम मसाला तुम्ही फिरवून घेतला की त्याला बुरशी येते, तो खूप जास्त दिवस टिकत नाही. पाणी न घालता आपण हे जाडसर असं छान फिरवून घेतलेलं आहे. तुम्ही इथे बघू शकता रंग किती सुंदर आलेला आहे. अजिबात चटणी तुम्हाला तेलकट कुठे जास्त चिपचिपीत दिसत नसेल. अगदी मोकळी सुटसुटीत आणि मस्त रंगाची खमंग खुसखुशीत लसणाची चटणी खाण्यासाठी तयार झालेली आहे. जास्त रंग जर तुम्हाला चटणीला वाटत नसेल तर थोडंसं तुम्ही काश्मीरी मिरची पूड घालून पुन्हा एकदा फिरवून घेऊ शकता. तर अशी ही छान आपली चटणी तयार झालेली आहे. चांगली कोरडी करून घ्यायची आहे आणि एखाद्या हवाबंद डब्यामध्ये तुम्ही महिना दीड महिना स्टोअर करून ठेवू शकता. फ्रीजच्या बाहेर दीड महिना चांगली राहते. फ्रीजमध्ये अगदी 5-6 महिने ही चटणी छान राहते. आता सकाळच्या काही गडबडीमध्ये घरामध्ये डोसे, आप्पे, घावण किंवा थालीपीठ वगैरे काही बनवत असाल, पराठे
पराठे बनवत असाल तर काही चटणी वगैरे नसेल तर या चटणीबरोबर तुम्ही खाऊ शकता. मुलांना चपातीबरोबर ही डब्याला सुद्धा देऊ शकता. प्रवासाला सुद्धा नेण्यासाठी अगदी बेस्ट आहे. अशी ही चटणी एखाद्या कोरड्या स्वच्छ बरणीमध्ये किंवा डब्यामध्ये तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता. अगदी मस्त राहते, अजिबात खराब होत नाही, कारण सगळी जिन्नस आपण मस्त खरपूस भाजून घेतलेली आहेत. तर आजची ही मस्त खुसखुशीत खमंग लसणाची चटणी तुम्हाला कशी वाटली कमेंट करायला अजिबात विसरू नका. रेसिपी कोणत्या शहरातून बघताय ते सुद्धा नक्की सांगा आणि माझ्या रेसिपीज तुम्हाला कशा वाटतायत ते सुद्धा नक्की सांगा. चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.